नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक खानदेशी पद्धतीचे अतिशय चविष्ट झणझणीत असे डुबुक वड्यांच्या भाजीची रेसिपी। घरात कुठलीही भाजी नसेल तर झटपट ही डुबुक वड्याची भाजी बनवता येते। खूप चविष्ट अशी रेसिपी आहे। वडे अधिक पोकळ आणि हलके होण्यासाठी काही खास टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केले आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। डुबुक वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण वड्यांचं मिश्रण भिजवून घेऊया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी बेसन। हे वडे अधिक हलके आणि पोकळ होण्यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। खूप रवा घालू नका, अगदी थोडाच रवा आपल्याला घालायचा आहे। कधी कधी बेसन हे खूप बारीक दळलेलं असतं आणि त्यामुळे वडे जे आहेत ते चिकट होतात, म्हणून अगदी थोडाच रवा यामध्ये घालायचा आहे। 1 टीस्पून तेल, चिमूटभर हळद घालूया, चवीनुसार लाल तिखट, पाव टीस्पून ओवा असा हातावर क्रश करून घाला, अर्धा टीस्पून कुटलेलं जिरं खलबत्त्यामध्ये असं जाडसर कुटून घेतलं आहे, अर्धा टीस्पून जाडसर कुटलेली बडीशोप, चवीनुसार मीठ घालूया, कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ। घरात भाजी नसेल तर अगदी मस्त पर्याय हा आहे। पारंपरिक खानदेशी अशी रेसिपी आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू। घट्टसर याचा आपल्याला भिजवायचा आहे। हे पीठ जर खूप घट्ट झालं तर वडे कडक होतात आणि खूप सैल झालं तर त्याला नीट आकार राहत नाही, त्यामुळे असं मध्यम आपल्याला भिजवायचं आहे। पीठ भिजवताना या प्रकारे हातावर घेऊनच आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी बघायची आहे। थोडंसं सरसरीत भिजवा। हे बघा, हे पीठ भिजवून झालं। आता यावर झाकण ठेवू आणि हे पीठ जरा 10 मिनिट आपण बाजूला ठेवून देऊ। रवा घातला आहे त्यामुळे रवा मुरण्यासाठी 10 मिनिट लागतील। तोपर्यंत आपण रश्श्याची तयारी करूया। रस्सा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे आपल्याला या प्रकारे लोखंडाच्या तव्यावर भाजायचे आहे। मध्यम आचेवर आता हा कांदा आपण जरा भाजून घेऊ। सुरुवातीला तेल घालू नका, तेल न घालताच हा कांदा आपल्याला भाजायचा आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर किंवा चुलीमध्ये देखील हा कांदा भाजून घेऊ शकता। लोखंडाच्या तव्यावर हा वाटणाचा मसाला भाजला की त्याची चव खूपच मस्त येते। हे बघा, कांदा जरा हलका तांबूस रंगाचा झाला। आता यामध्ये अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालूया आणि हे कांदा खोबरं दोन्ही आता आपल्याला जरा परतायचे आहे। सुकं खोबरं हे पटकन भाजलं जातं, म्हणून आपल्याला ते नंतर घालायचं आहे। छान खमंग हा मसाला परतला गेला की भाजीची चव खूपच मस्त येते। एक लहान आकाराचा टोमॅटो ऑप्शनल आहे, हवा असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातला तरी चालते। 2 लवंग आणि 5 ते 6 काळी मिरी, थोडासा दगडफूल, 1 टीस्पून धणे, 10 ते 15 लसूण पाकळ्या आणि हा 1 इंच आल्याचा तुकडा ह्याच्याशी पातळ काप करून घेतले आहे। आता सर्वात शेवटी यावर आपल्याला थोडं तेल घालायचं आहे। सुरुवातीला तेल घालू नका, पहिले बिना तेलाचंच आपल्याला हे परतायचं आहे आणि नंतर तेल घालू, म्हणजे कांदा व्यवस्थित कॅरमलाइज होईल आणि ह्याची चव खूपच मस्त येईल। तुम्ही जर अगदी पूर्वीचे पारंपरिक रश्श्याचे प्रकार बघितले तर त्यामध्ये
टोमॅटो घालत नव्हते, पूर्वी टोमॅटोचा वापर फारसा करत नव्हते, पण आता सर्वांना आवडते म्हणून आपण यामध्ये टोमॅटो घालतो आहे। सर्व साहित्य अगदी खमंग भाजून झालं आहे। आता आपण हे एका ताटामध्ये काढून गार करून घेऊया। भाजलेलं साहित्य गार झालं आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। यामध्ये 3 ते 4 भिजवलेल्या काश्मीरी लाल मिरची घालणार आहे। खानदेशामध्ये एक चपाटा मिरची किंवा फापडा मिरची त्याला म्हणतात, ती येते रंगासाठी। माझ्याकडे ती नाही म्हणून मी ही काश्मीरी मिरची घालत आहे। चपाटा मिरचीची चव देखील खूप मस्त येते, अजिबात तिखट नसते आणि त्याचा रंग छान येतो। चपाटा मिरची नसेल तर तुम्ही ही काश्मीरी लाल मिर्च घेऊ शकता। मिरची मी 1-1.5 तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे, म्हणजे त्याचा रंग छान येतो आणि छान बारीक वाटल्या जाते। आता आपण मिक्सरला ह्याचं अगदी बारीक वाटण करून घेऊ। हे बघा, वाटण अगदी मस्त बारीक वाटून झालं। इथे कढईमध्ये साधारण 4 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। वाटणाची भाजी आहे त्यामुळे तर्रीसाठी तेल थोडं जास्तच घातलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी तेलात देखील ही भाजी करू शकता। यामध्ये वाटण घालून घेऊ। तेल अगदी खूप गरम करायचं नाही, एकदम गरम तेलात वाटण घातलं की ते वरती उडतं। आता मध्यम आचेवर आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे। छान तर्रीची ठसकेबाज ही भाजी होते। आपण हे वाटण परतायला घेतलं की बाजूच्या गॅसवर पाणी देखील गरम करायला ठेवून द्या। या रश्श्यामध्ये आपल्याला नेहमी करता गरम पाणी घालायचं आहे। घरात भाजी नसेल तर पटकन ही भाजी बनवता येते। पूर्वीच्या काळी गावाकडे मुबलक प्रमाणामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या उपलब्ध नसायच्या, त्यामुळे ह्या भाज्या बनवल्या जात असत। खानदेशामध्ये डुबुकवडी बनवतात, तर वऱ्हाडामध्ये भज्यांची भाजी बनवतात। भज्यांची भाजी देखील खूप मस्त लागते, त्याची रेसिपी देखील मी लवकरच शेअर करेल। याआधी कोणी कोणी ही डुबुकवडीची भाजी खाल्ली आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही बघू शकता हे वाटण छान परतून झालं आणि असं तळापासून सुटलं आहे। आता यामध्ये चिमूटभर हळद घालूया। खूप हळद घालू नका, पण थोडीच घाला, नाहीतर तर्रीचा रंग बिघडतो। चवीनुसार लाल तिखट घालूया। 1 टेबलस्पून काळा मसाला घालणार आहे। तुम्ही तुमच्या घरगुती वापरातील कुठलाही गरम मसाला, खडा मसाला, काळा मसाला इथे वापरू शकतात। रश्श्यासाठी नेहमी जो मसाला वापरतात तो वापरला तरीही चालेल। आता ह्या मसाल्यांसह आपल्याला पुन्हा हे छान परतायचं आहे। हे बघा, वाटण चांगलं परतून झालं। आता यामध्ये आपण हे वाटणाचं पाणी घालूया। आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे। हा जो रस्सा आहे तो आपल्याला किंचित पातळ ठेवायचा आहे, कारण वडे यामध्ये आपल्याला शिजवायचे आहे। बघा, या पद्धतीने चवीनुसार मीठ घालूया। आणि मध्यम ते मंद आचेवर आता हा रस्सा आपल्याला उकळण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे। रस्सा उकळतोय तोपर्यंत आपल्याला एक काम करायचं आहे, ते म्हणजे हे जे वड्यांचं मिश्रण होतं ते आता आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे वडे खूप छान हलके होतील। रस्सा मंद आचेवर उकळायला ठेवा आणि हे वड्यांचं मिश्रण छान फेटून घ्या। अगदी 2 मिनिटांसाठी हे असं छान फेटायचं आहे। तुम्ही हाताने देखील हे फेटून घेऊ शकता।
फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते आणि वडे छान हलके होतात। सोडा वगैरे अजिबात घालू नका। हे बघा, वड्यांचं हे मिश्रण छान फेटून झालं आणि किती मस्त हलकं झालं आहे। असंच आपल्याला हे हवं। इकडे रश्श्याला देखील उकळी आली आहे। आता आपल्याला पाण्याने हात जरा ओला करून घ्यायचा आहे आणि या प्रकारे हातावर घेऊन हे वडे आपल्याला यामध्ये घालायचे आहे। हे बघा, दाखवते तुम्हाला, या प्रकारे टाका। पण वडे घालताना नेहमी करता या रश्श्याला उकळी आलेली असावी, उकळीतच हे वडे घाला, म्हणजे फुटणार नाही, पसरणार नाही, ह्याचा आकार चांगला राहील। गॅसची फ्लेम मध्यम ते मोठीच ठेवा। थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि या प्रकारे असे नाजूक हे वडे आपल्याला घालायचे आहे। आवश्यकता असेल तर मध्ये मध्ये पाण्याने हात ओला करून घ्या, म्हणजे पीठ एकसारखं आपल्याला टाकता येतं। हे बघा, सर्व वडे टाकून झाले। आता आपण गॅसची फ्लेम जरा मंद करू आणि यावर अर्धवट झाकण ठेवूया आणि हे वडे आपल्याला 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहे। हे बघा, भाजी अगदी मस्त शिजली, वडे छान शिजून वर आले आहे। तुम्हाला मी एक वडा आता कापून दाखवते। बघा, आतमध्ये अगदी हलक्या आणि पोकळ हे वडे झाले आहे। आता आपण गॅस बंद करूया। रस्सा देखील ठीक आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालू। पारंपरिक खानदेशी पद्धतीची अतिशय चविष्ट झणझणीत अशी डुबुक वड्यांची भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही पोळी भाकरी बरोबर खा किंवा गरमागरम मऊ भातावर खायला देखील ही भाजी खूप मस्त लागते। नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी रहा।